वेलकम ऑल स्टुडंट. आज आपण पाहणार आहे प्रॅक्टिस सेट 1.2 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. याच्यामध्ये जे क्रॅमर्स रूलने प्रॉब्लेम सॉल्व करतात ते मेथड आपण पाहणार आहे. ओके, म्हणजे क्रॅमर्स रूलने आपण प्रॉब्लेम सॉल्व करत असतो. त्याच्यामध्ये क्रॅमर्स रूल म्हणजे डिटर्मिनंट मेथड आहे, ज्याच्यामध्ये आपण डी फाइंड आउट करणार आहे, त्याच्यानंतर डी एक्स, डी वाय. ओके, आणि याचा यूज करून आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट करत असतो. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊयात. जे एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.3 मधील एक्झाम्पल नंबर 1 आहे. ओके, एक्झाम्पल आहे 3x minus 4y इज इक्वल्स टू 10. फर्स्ट इक्वेशन आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सेकंड इक्वेशन आहे 4x प्लस 3y इज इक्वल्स टू 5. ओके, हे जे एक्झाम्पल आहे आपल्याला क्रॅमर्स रूलने सॉल्व करायचं आहे. क्रॅमर्स रूलने आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? डिटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. ओके, डी. आपण डी जो आहे, डी इक्वल्स टू काय असतो आपला? या एक्झाम्पल मध्ये आपण जर पाहिलं तर डी मध्ये डिटर्मिनंट काढताना, डी फाइंड आउट करताना आपण काय करत असतो? जो आपलं दोन इक्वेशन आहे त्या दोन इक्वेशन मधील एक्स आणि वाय चे जे कोऑर्डिनेट आहेत ते एक्स आणि वाय चे कोऑर्डिनेट आपण काय करतो, या ठिकाणी नोट डाऊन करतो. जो कॉन्स्टंट आहे त्याला काय करत असतो? बाजूला ठेवत असतो. ओके, डी फाइंड आउट करताना. मग डी जो आहे तो फाइंड आउट करताना इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 याच्यामधील डिटर्मिनंट, डी डिटर्मिनंट हा कसा फाइंड आउट करतो आपण? जे एक्स च्या व्हॅल्यू आहेत इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण काय करतो? एका खाली एक नोट डाऊन करणार आहे. 3, 4 झाले एक्स च्या व्हॅल्यू. देन वाय ची व्हॅल्यू -4, 3 हा आहे आपला डी. ओके, मग डी हा आपण कसं सॉल्व करणार? क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 into 3 मायनस, ओके, त्यानंतर आहे -4 into 4 इज इक्वल्स टू 3 3 जा 9 मायनस मायनस प्लस 4 4 जा 16, 9 प्लस 16 25. डी आपला आलेला आहे 25. ओके, देन dx, dx इज इक्वल्स टू, dx फाइंड आउट करत असताना डिटर्मिनंट मध्ये आपण काय करणार आहे? हा x जो आहे, x चे कोएफिशियंट या दोन इक्वेशन मध्ये आपण काय करणार आहे? बाजूला ठेवणार आहे. आणि dx फाइंड आउट करत असताना आपण काय करणार? जे कॉन्स्टंट आहे आणि y चे कोएफिशियंट आहेत ते आपण डिटर्मिनंट मध्ये नोट डाऊन करणार. मग फर्स्ट ऑफ ऑल आपण स्टार्ट करणार कॉन्स्टंट पासून. ओके, मग फर्स्ट इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट आहे 10, सेकंड इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट आहे 5. हे आपण वन बाय वन, एका खाली एक, 10, 5 या ह्याच्यामध्ये आपण काय करणार? पुट करणार. ओके, देन कॉन्स्टंट झाला. कॉन्स्टंट नंतर y च्या व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू आहे -4 कोएफिशियंट फर्स्ट इक्वेशन मध्ये, देन सेकंड इक्वेशन मध्ये आहे 3. ओके, हे आपण सॉल्व करणार. 10 into 3 minus -4 into 5 is equals to 30 minus minus plus 4 5 जा 20, dx equals to 50. ओके, डी व्हॅल्यू आली dx. देन dy ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहे. dy इज इक्वल्स टू, या केस मध्ये काय करणार आपण? dy फाइंड आउट करत असताना आपण हा जो आहे y चे कोएफिशियंट हे इलिमिनेट करणार, विचारात घेणार नाही. मग dy इज इक्वल्स टू काय असणार? x आणि कॉन्स्टंट या व्हॅल्यू आपण काय करणार? डिटर्मिनंट मध्ये ऍड करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल x ची व्हॅल्यू ऍड करणार. फर्स्ट इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट 3, सेकंड इक्वेशन x कोएफिशियंट 4, देन 3 4, y आपण विचारात घेणार नाहीये. देन कॉन्स्टंट 10 5. ओके, dy इज इक्वल्स टू 3
into 5, okay, then minus 10 into 4, which is 15 minus 40. 15 minus 40 minus 25. dy is equals to minus 25. देन आपण x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट करणार. मग आपल्याकडे फॉर्म्युला x इज इक्वल्स टू dx बाय d. dx is 50. Okay, 50 divided by d is 25. 25 to the 50. x equals to 2. फर्स्ट व्हॅल्यू आपली आलेली आहे x ची, which is equals to 2. Then y. y is equals to dy divided by d is equals to dy minus 25 divided by 25 is equals to minus 1. Therefore, y is equals to minus 1. ओके, या ठिकाणी आपले आन्सर्स आलेले आहेत. x equals to 2, y is equals to minus 1. फायनल आन्सर x, y is equals to 2, minus 1 हे आपलं आलेलं आहे सोल्युशन. क्वेश्चन नंबर 3 मधील क्वेश्चन नंबर 5 जो मार्च 23 ला बोर्ड एक्झाम साठी आलेला होता. 4m plus 6n is equals to 54. And equation number 2, 3m plus 2n is equals to 28. हे दोन इक्वेशन्स आहेत ते आपल्याला क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचे आहे. चला आपण पाहूया. फर्स्ट ऑफ ऑल डी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करत असतो, a1 a2 b1 b2 c1 c2 ह्या व्हॅल्यू आपल्याला माहित आहेत. ओके, मग डी जो आहे डी इज इक्वल्स टू काय असतो आपला, डी इज इक्वल्स टू जे कोइफिशियंट आहेत डी मध्ये आपण काय करतो, हे जे कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट काय करतो विचारामध्ये घेत नाही, जे आपले एम आणि एन चे कोइफिशियंट आहेत, ओके, जे आहेत a1 a2 देन b1 b2 आपण नोट डाऊन करणार आहे डी मध्ये. मग डी इज इक्वल्स टू 4 3 6 2. ओके, देन 4 into 2 minus 3 into 6 is equals to डी काय येणार आहे आपला, 4 2 जा 8 minus 6 3 जा 18. डी इज इक्वल्स टू minus 10. ओके, देन dm इज इक्वल्स टू, या ठिकाणी dm नोट डाऊन करत असताना आपण m चे कोइफिशियंट आहेत ते विचारात घेणार नाहीये, आपण n आणि जे कॉन्स्टंट आहे ते विचारात घेणार आहे. पण या ठिकाणी dm आपण नोट डाऊन करत असताना फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला कॉन्स्टंट विचारात घ्यायचे आहेत, जे की आहेत c1 c2. ओके, 54 then 28, then remaining n coefficient 6 and 2. Okay, 6 2. dm is equals to 54 into 2 minus 28 into 6. Okay, 108 minus 28 into 6. Okay, okay, 168. dm is equals to 108 minus 168. then dm काय येणार आहे, dm is equals to 108 minus 168 which is minus 60. okay, dm then dn. ओके, dn is equals to, या ठिकाणी कोइफिशियंट आपण जे आहे डिटर्मिनंट मध्ये घेणार आहेत, n जो आहे ते इलिमिनेट करणार आहे. dn इक्वल्स टू याच्यामध्ये काय करणार आहे आपण, n जो आहे तो बाजूला ठेवणार आहे, m आणि कॉन्स्टंट आपण नोट डाऊन करणार आहे. ओके, देन 4 3 54 28. ओके, dn is equals to 4 into 28 minus 54 into 3. 112 minus 162. 112 minus 162. Okay, dn is equals to minus 50.
dm आलेला आहे आपला -60 dn -50. Then m is equals to dm divided by d. dm -60 divided by -10. 6 is equals to 6 minus minus plus m is equals to 6. Then n is equals to dn divided by d. dn -50 divided by -10, minus minus cancel, 10 5 is 50. n is equals to 5. Okay, m comma n is equals to 6 comma 5. This is answer.